नमस्कार मंडळी. तर ह्या सोनाली जाधव ताई यांना कोण ओळखत असं नाही, सर्वच ओळखतात. रील स्टार आहेत आणि पंढरपूर जिल्ह्याचे आहेत. ह्यांना 2 मुलं होते. मी व्हिडिओ थोडा लेट टाकते. माझ्या घरात माझे चुलते वारलेले आणि माझ्या घरात काही ना काही प्रॉब्लेम असल्यामुळे तर हे सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल आहे. तर माझ्या फॅमिलीला मी लेट सांगत आहे. तुम्ही विचार करा, या ताईंना मिस्टर होते, परिवार चांगला होता, सासर होतं, माहेर होतं, सगळं होतं, 2 मुले सोन्यासारखे होते. बिना प्रेम करता 2 मुले होत नाहीत. ओके. आणि त्यानंतर ह्या ताईने काय केलं, प्रेम केलं. सोशल मीडियावर तुम्ही फेम मिळवा ना, मस्त मिळवा, काही हरकत नाही, पण एवढं पण जाऊ नका की स्वतःचा जीव तुमच्या गेल्यानंतर ह्याचा मुलांच्यावर काय परिणाम, आई बापांवर काय परिणाम, माहेरच्या सासरच्या विचारही केला नाही या बाईने. तर ह्या ताईने प्रियकरासोबत मुलांना घेऊन निघून गेली. तिथं गेल्यानंतर अडचण आली मुलांना घेऊन. मुलांना दोघांच्यात अडचण आल्यानंतर मुलांना हॉस्टेलमध्ये टाकून दिलं. मुलांना हॉस्टेलमध्ये टाकल्यानंतर ह्या ताईचं मन काही थांबलेलं नाही. तिसऱ्याला केलं हिनं परत प्रेम. तिसऱ्याला केल्यानंतर जो प्रियकर घेऊन गेला होता, स्वतःची फॅमिली ह्याच्याबद्दल सोडलेली सोनाली जाधव ताईबद्दल त्यानं स्वतः डोळ्याने बघितलं की मी ह्याच्यासाठी माझे परिवार सोडलाय, ही मला अजून धोका देते, म्हणजे धोका देते म्हणून त्याला राग आला. सगळं बघितलं त्यानं. त्याला म्हटलं की उद्या वाढदिवस आहे, तुला मी का नाही हे देतो, सरप्राईज आहे. तर तिनं हो म्हटल्यानंतर का नाही तिला बोलवलं सरप्राईजच्या निमित्ताने आणि तिचा गळा घोटून मारून टाकलं. ती आई बाप आपले करतात ते चुकीचं नसतं. आज त्या माणसानं पण विचार करायला पाहिजे होतं की ही बाई माझ्यासाठी पहिला नवरा सोडते तर माझ्यावरच कशी राहील बरं, मला धोका कशी नाही देणार, हा त्यानं विचार केला पाहिजे होता. आणि पुरुष असेल तर असा, स्त्री असेल तर मी सगळ्यांसाठी नाही, ज्या चुकीच्या आहेत त्यांना बोलत आहे, कारण हे जनरेशन जे चालू आहे खूप म्हणजे वेगळं आहे. तर त्या माणसांना पण विचार नाही. ताई तर गेल्या, पण मुलांचं काय, माहेरचं काय. आई बाप आपल्या भविष्याचं चांगलं करण्यासाठीच आपल्यासाठी मुलगा शोधतात आणि तो कसा का असना प्रेम करा. भावानं तुम्हाला सांगते, जशी पण बायको असो, काळू असो, गोरी असो, कशी असो, आपल्या आईबापांनी निवडून आपलं भविष्यासाठी चांगलं उज्ज्वल व्हावं असेच करतात. तर का नाही, आईबापांना प्रेम करा, मुलांना प्रेम करा, बायकोला प्रेम करा. म्हणजे नवरा चांगला नसेल आईबापांकडे निघून जा, पण हे असं कधीच पावलं उचलू नका. आज परिणाम किती वाईट आहे आणि आईबाप आपले कधीच भविष्याचं वाईट बघत नाही, खूप चांगलं बघतात. या ताईंचं मला एवढं वाईट वाटतं, एवढं म्हणजे मुलांचं. आता आज जे लोक इतकी शिवीगाळ द्यायला लागले त्या ताईंना, बरं झालं लय माणसं व्हिडिओ बनवलेत, खूप काही शिवीगाळ चालू आहे. का परिणाम असा केला होता ताईंनी. तर मी म्हणते विचारपूर्वकच पाय ठेवा, विचारपूर्वक असे निर्णय घ्या. गेलं त्यानं स्वतः कबुली केली की हा मी मारलंय म्हणून, पण परिणाम काय आहे ह्याचा, आई बाप काय म्हणून सहन करणार, मुलं कशी राहणार, त्यांना काही कळालं नाही.